चॅनल. तर आम्ही आज आलो आहोत लग्नाला साताऱ्याला, फुल फॅमिली. माझ्या फ्रेंडचं लग्न आहे, स्कूल फ्रेंडचं. तर आम्ही निघालो आहेत आणि ऑन द वे आहोत. काइंड ऑफ डेस्टिनेशन वेडिंग आहे. तर तुम्ही बघा त्याचं लग्न कुठे आहे आणि कुठे चाललो आहे ते. तर आम्ही आता पोचलो आहोत. कास पठारच्या इथे आहे लग्न. खूप ब्युटिफुल लोकेशन आहे, हे बघू शकता माझ्या आसपास. इथे आमचं स्टे अरेंज केलेलं आहे आणि हा रोड पण खूप मस्त आहे. टुरिस्ट प्लेस आहे. मजा आली ट्रॅव्हल करायला, एकदम हॅसल फ्री आलो. दाखवते तुम्हाला. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, आम्हाला इथे स्टे आहे. खूप मस्त लोकेशन आहे एकदम. हॉटेल पण छान आहे आणि मेन म्हणजे इकडचा जो सीन आहे एकदम सिनिक आहे, एकदम ब्युटिफुल आहे. हे बघा, हे कास पठार लेक आहे. ही खूप सुंदर सीन आहे. इथून जायला पण रस्ता आहे मला वाटतं खाली. बाकी प्रोग्राम्स सगळे दुसरीकडे आहेत आणि आमचं स्टे इकडे आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, आम्ही साताऱ्याला आलो आहोत माझ्या फ्रेंडच्या लग्नाला, माझ्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नाला. सो टॉकिंग अबाउट विवेक आणि मी स्कूलपासून फ्रेंड्स आहोत, 2006 पासून. आणि म्हणजे सगळे अप्स अँड डाऊन्समध्ये विवेक, श्रद्धा, शिवानी, अपूर्वा हे जे माझे फ्रेंड्स आहेत, निखिल पण असायचं आमच्यासोबत. हे जे माझे फ्रेंड्स आहेत ते आम्ही सगळे म्हणजे एवढे क्लोज. माझ्या सगळ्या अप्स अँड डाऊन्समध्ये तर ते होते. माझ्या डाऊन्समध्ये म्हणजे जेव्हा माझं ॲक्सिडेंट झालं होतं आणि मी लिटरली बेड रिडन होती फॉर 3 months. पण त्या 3 महिन्यामध्ये आमचे एक्झाम्स पण होते. तरी पण हे सगळे, हे जे 5 जण मी मेन्शन केले, हे घरी यायचे, माझ्या अभ्यास करायचे आणि तसेच पेपरला जायचे. म्हणजे मला लो फील नको व्हायला. मला खूप लो फील व्हायचं बिकॉज मी उठू शकत नव्हती, मी काहीच करू शकत नव्हती. एंटायरली बेडरिडन होती मी. तर हे स्पेशली घरी विदाऊट एनिथिंग, म्हणजे सगळा विचार न करता, अभ्यास पण मिस न करता, अभ्यास घेऊन घरी येऊन ते अभ्यास करून मग जायचे. म्हणजे सकाळी यायचे ते संध्याकाळी जायचे. आणि म्हणजे मला कधीच असं म्हणतात ना, एकटं असं फील नाही करून दिलं की हां काही झालं आहे असं. भरपूर नेहमी मोटिवेट करायचे की होईल तुझं पण सगळं, चालशील, काही टेन्शन नको घेऊ. मला कॉलेजला मध्ये जायला लागायचं 2-3 वेळा एक्झामची फॉर्म भरायला. तेव्हा पण तो विवेक आणि निखिल हे मला गाडीमध्ये घेऊन गेले. म्हणजे पप्पांचं काही ऑफिसमध्ये काम असायचं, त्यामुळे गाडीमध्ये म्हणतात ना टाकून मला हे घेऊन गेलेले आहेत. सो आमची फ्रेंडशिप खूपच वेगळी आहे. आणि त्याचं लग्न साताऱ्यात मी, समेश, मम्मी पप्पा आम्ही सगळे आलेलो आहोत. आणि फॅमिली रिलेशन पण एवढे चांगले झाले आहेत ना, म्हणजे मोर दॅन फ्रेंड्स आम्ही म्हणतात फॅमिलीसारखंच राहतो. सो खूप स्पेशल फ्रेंडशिप आहे आमची. आणि तसंच मला नंतरही म्हणजे म्हणतात ना की फ्रेंडशिप मला निभवायला मिळते आणि मिळाली. सो खूप 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 थँकफुल आहे त्याच्यासाठी. बघूया आता लग्नातली मजा आणि इथे इकडची लग्न पद्धत वगैरे काय आहे ते. आता तरी आम्ही मस्त रिलॅक्स करतो आहे रूमवर येऊन. सो माझे व्लॉग असेच बघत राहा टिल दी एंड. आता आम्ही इथे जवळच कास पठार आहे, तर इथे कास लेक आणि कास पठारलाच फिरायला आलो आहे. खूप सुंदर आहे. मी शॉर्ट्समध्ये घेतलेलं आहे. इथून आम्ही वरून आलो. तर ही आहे कास लेक आणि आम्ही तिथे स्टे करतोय. खूप मस्त लोकेशन आहे. आणि अजून पण पुढे काहीतरी आहे. इथे मला वाटतं कॅम्पिंग पण होतं. इथे असे हॉटेल्स पण आहेत. म्हणजे तुम्हाला जर कास पठारला यायचं असेल सीझनमध्ये तर हे हॉटेल्स आहेत. आणि इथून जायला रस्ता पण आहे. हा जायला रस्ता आहे तो कास लेकला आहे. आपण वरती बघितलं ते कास पठार होतं. तिथे सर्व फुलं फुलतात. श्रावणापासून चालू होतात असं त्यांनी सांगितलं फुलं फुलायला. तो एकदम पीक सीझन असतो.
छान लोकेशन आहे, पीसफुल आहे एकदम, आम्हाला आवडलं. आता आम्ही आलो आहे लग्नाला, पण असा विचार करतो एकदा ट्रिप पण करायला येऊ शकतो. हे बघा असं इथे लोकेशन्स आहेत आणि ती समोर आहे कास लेक. ही बघा ती सुंदर अशी कास लेक, भव्य अशी आहे. तो रोड दिसतोय तो चाललाय तर. हे आहे कास पठार. प्रोग्रामला ही पद्धत आहे की लग्नाच्या आदल्या दिवशी उठणं असतं. मी पण फर्स्ट टाइमच अटेंड करते. म्हणजे आपल्याकडे जशी हळद असते त्याच प्रकारे इथे उठणं असतं. तर आज आमचं आहे डे 2 आणि आम्ही आलो आहोत साखरपुड्याला. तर सकाळी साखरपुडा आहे, तर हेरिटेज वाडी रिसॉर्ट म्हणून आहे, तिथे आलो आहे. हे आहे हेरिटेज वाडी. सुंदर असं लोकेशन आहे, डेस्टिनेशन वेडिंगसाठी इथे फेमस आहे हे लोकेशन, हेरिटेज वाडी. एकदम मस्तच लोकेशन आहे. असंच नुसतं स्टेला आपल्याला यायचं असेल तरी पण खूप चांगलं आहे. हे त्यांचे रूम्स आहेत. ही संध्याकाळची तयारी, इथे लाईट्स दिसतील आपल्याला. प्रॉपर्टी तर खूपच मस्त आहे. तर हे आहे अजून एक व्हेन्यू फॉर लग्न. खूप मस्त आहे, जसं मी तुम्हाला सारखं सारखं सांगते. ह्यूज आहे. असंच जर स्टेला यायचं असेल तरी पण खूप चांगलं आहे. तर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसंच हे क्यूटचे स्पॉट्स आहेत. इथे व्हिडिओ फोटोज काढायला खूप मस्त आहे. तर असा एक वॉकवे पाथ आहे रूम्समध्ये जायला. मी तुम्हाला रूम टूर देते इकडची. छानसं तुळशी वृंदावन पण लावलेलं आहे रूमच्या बाहेर. आणि हे आहे तसे रूम्स, खूप मस्त रूम्स आहेत. म्हणजे एकदम माझघर टाईप रूम आहेत. असे बाजूबाजूला रूम्स आहेत. आणि हा एकदम पारंपरिक रूम्स, अशा एकदम गावाचा फील, एस्थेटिक फील आहे. चांगले क्लीन आहेत. तुम्ही पक्ष्यांचा आवाज पण ऐकू शकता. तर इथून असा बराचसा वॉकवे आहे. मी एक छोटीशी टूर देते जेवढी मला जमेल. हे बघा, म्हणजे प्रत्येक स्पॉट खूप मस्त आहे या जागेचा.
चांगलं लोकेशन चूज केलं आहे डेस्टिनेशन वेडिंगसाठी. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं वाटतं की इथे फोटो काढू की तिथे फोटो काढू, पण कुठेच काढला नाही आहे. तर हे आहे विधी मंडप आजच्या लग्नाचं. छान डेकोरेट केलं, तर विधी चालू होणार आहेत. आणि तिथे जेवणासाठी आहे. जेवण पण खूप मस्त होतं, सोबत पान पण होतं. तर हा आहे वरमालाचा सेटअप. खूप मस्त सेटअप आहे, युनिक सेटअप आहे. आणि मागेच त्याच्या सिनिक व्ह्यू आहे सह्याद्री रेंजेस आणि कास लेकचा. तर आता वरमाला मोमेंट आहे. कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. नमामि पुरुषोत्तमं नमस्ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. उपस्थित सर्वांचं वधू आणि वरपक्षाकडून पुनश्च एकदा आपण वेळात वेळ काढून वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालात त्याबद्दल दोन्ही पक्षाकडून आपले हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. सगळे धार्मिक स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं विनायकमहं चं विघ्नेश्वरं ओजरं ग्रामरांगण संस्थितो गणपतिर् कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल. सावधान लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरिश्चंद्रमा गावका मधुगा सुरेश्वर गजो रंभादि देवांगना अश्वसप्तमुखं विषं हरिधरं शङ्खोऽमृतं चाम्बुदे रत्नानि चतुर्दश प्रदिदं कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल. सावधान सावधान शुभमङ्गल शुभमङ्गल. सावधान सावधान शुभमङ्गल शुभमङ्गल. सावधान विवेकहा नारायण ज्योती लक्ष्मीचा जाण योगसा मणि कांचन अमृत सिद्धि समान अमृत सिद्धि समान. शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल शुभमंगल. सावधान धर्म अर्थ काम मोक्ष हेच ध्येय हेच लक्ष्य. धर्म अर्थ काम मोक्ष हेच ध्येय हेच लक्ष्य. देव ब्राह्मणा समक्ष पुन्हा पुन्हा करा श्रवण पुन्हा पुन्हा करा श्रवण. शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल शुभमंगल. सावधान विवाह हे नवबंधन नव आश्रम व्रत साधन. विवाह हे नवबंधन नव आश्रम व्रत साधन.
सदा श्रवणी सावधान गरजताति बांधवजन गरजताति बांधवजन शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल शुभमंगल सावधान चिंता फार खरी म्हणे जनक तो हे जानकी नोवरी द्यावी या रघुनायका विधी करे वाटे तसे अंतरी केला म्यापन हा परंतु धनु हे ओढील कोणे परी जावई या रघुनाथ या वधूवरा कुरिया सदा मंगलम शुभ लग्न सावधान. गोदावरी नर्मदा कावेरी शरयू तनय शर्मन्वती वेदिका क्षिप्रावे दवती महासुरनिधि ख्याता जया गंडकी पूर्ण समुद्र जल सहिता कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान विद्युद्दाम समप्रभां मृगपते स्कंदस्थितां भीषणां कन्या करवाटके लेवल करा हाराचा हा हात किंचित वर घ्या बरं. मामाने ते लिंबू चाकोरी कापायचंय दोघांच्यावरनं उतरून फेकून द्यायचंय हातात लिंबू ते 2 भाग करायचे दोघांच्यावरनं उतरवायचे आणि फेकून द्यायचं लिंबू. हा हे घ्या ते तुम्ही जरा दोन्ही पण.